गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आज आपण आपला मोशन चॅप्टर्स कंटिन्यू करणार आहोत. आय होप तुम्ही सगळेजण छान आहात. आणि लास्ट टाइम जे आपण डिस्टन्स टाइम ग्राफ आणि वेलॉसिटी टाइम ग्राफ काढलेले होते आणि मी जो तुम्हाला होमवर्क दिलेला होता, आय होप तो तुम्ही केला असेल, राईट? सो आज आपण पुढचा पार्ट जो तुमच्या बुकमधून शिकणार आहोत तो खूप खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याला तुम्ही व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. तो सिमिलर वाला पार्ट जो आहे एक्झाम मध्ये सोडवण्यासाठी क्वेश्चन आन्सर्स देतील आणि ते तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजे. जसं आपलं मॅथ्स मध्ये थिअरम असतात ना मुलांनो, तर तसेच सिमिलर आपल्या फिजिक्स मध्ये असतात, पण त्याला थिअरम नाही म्हणत आपण, त्याला आपण म्हणतो डेरिव्हेशन. डेरिव्हेशन म्हणजे आपण काहीतरी डिराईव्ह करतोय. डिराईव्ह करतोय म्हणजे दिलेल्या माहितीमधून एक नवीन काहीतरी इन्फॉर्मेशन आपण काढतोय, त्याला आपण म्हणतो डेरिव्हेशन. ओके, आता मी तुमचं टेक्स्टबुक शेअर करते. आपली बघा नॉर्मली सूत्र असतात. कोणकोणते सूत्र असतात? आतापर्यंत आपण कितीतरी डेफिनेशन्स, कितीतरी फॉर्म्युला शिकलो ना. सूत्र म्हणजे फॉर्म्युला. से फॉर एक्झाम्पल, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. त्या दिवशी आपण ऍक्सेलरेशनचा पण फॉर्म्युला बघितला. फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाइम, राईट? तर आपण आता मग तो फॉर्म्युला आला कसा? जे आपले सायंटिस्ट आहेत त्यांनी स्वतःहून हा फॉर्म्युला कसा काय शोधून काढला? आपण आपल्या मनाने दिस इज इक्वल टू दिस असं काही पण नाही लिहू शकत ना. त्याच्या मागे काहीतरी लॉजिक पाहिजे आणि ते खरं खरं तसंच असायला पाहिजे. मग ते त्यांनी कसं शोधून काढलं? तर चला आता आपण कंटिन्यू करूयात. बघा, तुमचं टेक्स्टबुक आता दिसतंय तुम्हाला. ह्याच्यामध्ये आपलं हे लास्ट टाइम जे आहे, लास्ट टू लास्ट टाइम डिस्टन्स टाइम ग्राफ झालेलं होतं. परत त्याच्यानंतर ना हे वेलॉसिटी टाइम ग्राफ पण झालेलं होतं. तर हा जो आपण वेलॉसिटी टाइम ग्राफ शिकलोय, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हा वाला वेलॉसिटी टाइम ग्राफ आज आपण यूज करून काय करणार आहोत? हा तुमच्या इक्वेशन्स ऑफ मोशन काढणार आहोत. आणि ह्या इक्वेशन्स ऑफ मोशन जे आता तुम्ही शिकताय, ह्या वर्षी नेक्स्ट इयर 10वीला आणि त्याच्यानंतर जी मुलं सायन्स घेणार आहेत त्यांना, ते पूर्ण सायन्सवाल्या मुलांना तर ते वारंवार फिजिक्स स्पेशली जे घेणार आहेत ते ह्याच इक्वेशन कामामध्ये येणार आहेत. ठीक आहे, तर हे आपण बघून घेणार आहोत की ह्या काय आहेत इक्वेशन्स ऑफ मोशन. तर ह्या टोटल बघा इथे पुस्तकामध्ये दिलेले टोटल ह्या 3 इक्वेशन्स आहेत. ह्या 3 इक्वेशन्स मी तुम्हाला सांगते. त्याच्यानंतर ना आपण ग्राफ यूज करून ह्या इक्वेशन कशा काढायच्या त्या मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, चला. तर आता इक्वेशन्स ऑफ मोशन मीन्स व्हॉट? गतिविषयक समीकरणे असं त्याला मराठीमध्ये म्हणतात. म्हणजे काय? अशी सूत्र जी वस्तू समजा एका स्ट्रेट लाईन मध्ये चाललेली आहे आणि मग त्या स्ट्रेट लाईन मध्ये चालणाऱ्या वस्तूसाठी आपण कोणकोणती जी सूत्र आहेत ती वापरू शकतो. समजा आपल्याला 5 फिजिकल क्वांटिटीज टोटल आहेत आपल्याकडे, त्याच्यामधले 4 दिलेत, 5वी फिजिकल क्वांटिटी काढायची आहेत किंवा 3 दिलेत, उरलेल्या 2 फिजिकल क्वांटिटी काढायच्या आहेत. तर कसं काढू शकतो? तर आपण त्यावेळी मग ही गतिविषयक जी समीकरण आहेत, ही जी इक्वेशन्स ऑफ मोशन्स आहेत त्या आपण यूज करू शकतो आणि इझिली ज्या दिलेल्या राशी आहेत त्या दिलेल्या राशी वापरून न दिलेल्या राशी आपण काढू शकतो. ठीक आहे, सो ॲज आय टोल्ड यू, ह्या इक्वेशन्स आपल्याला वारंवार कामामध्ये येणार आहेत. ठीक आहे, तर चला आता मी स्क्रीन शेअर करते. बघा, आता हे जे आपलं व्हाईट बोर्ड आहे, तुमच्या स्कूलमध्ये ब्लॅक किंवा ग्रीन बोर्ड असेल, व्हाईट बोर्ड पण असतील काही जणांकडे. हा माझा ऑनलाईन व्हाईट बोर्ड आहे. ठीक आहे, चला आता बघा, आपला फॉर्म्युला काय होता ऍक्सेलरेशनचा? ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी, राईट? त्याच्यानंतर आणखी कोणकोणते फॉर्म्युलाज आपण गेल्या वर्षी कोणता शिकलेलो होतो? एस इज इक्वल टू सॉरी नॉट एस, व्ही इज इक्वल टू एस अपॉन टी, राईट? हा एक शिकलेलो होतो. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, हा लोअर क्लासेस मध्ये शिकलेलो होतो. त्याच्यानंतर ना एव्हरेज स्पीड, एव्हरेज वेलॉसिटी, हे सगळे फॉर्म्युलाज आपण शिकलेलो आहेत, राईट? पण हे फॉर्म्युला सायंटिस्ट लोकांनी कसे काढले? त्यांनी काहीतरी करून हे काढले असतील ना.
तर आज त्याच मेथड्स वापरून आपण आज शिकणार आहोत. ते कसं येतात ते इक्वेशन्स. बघा, इक्वेशन्स ऑफ मोशन म्हणजे काय माहितीये? मी शॉर्ट मध्ये लिहिते. इक्वेशन्स ऑफ मोशन म्हणजे नक्की काय? आपण आता जेवढ्या पण फिजिकल क्वांटिटी शिकलो, कोणकोणत्या फिजिकल क्वांटिटी शिकलो आपण? डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट, स्पीड किंवा वेलोसिटी, टाइम, ऍक्सेलरेशन, बरोबर आहे. आणि वेलोसिटी मध्ये पण फायनल वेलोसिटी, इनिशियल वेलोसिटी. तर ह्या सगळ्या ज्या क्वांटिटीज आहेत एकमेकांशी जोडलेल्या आहेत. जसं व्ही इज इक्वल टू एस अपॉन टी. आता इथे जे मी लिहिलेलं होतं मगाशी, राईट. तर ह्याच रिलेशन आपण शोधून काढतोय, त्यालाच आपण म्हणतो इक्वेशन्स ऑफ मोशन. ही सूत्र आपण शोधून काढतोय, त्यालाच आपण म्हणतोय इक्वेशन्स ऑफ मोशन. इझी, ठीक आहे. आता मी तुमच्या टेक्स्टबुक मधला काही पार्ट इथे घेते. म्हणजे आपण आता फर्स्ट इक्वेशन, अच्छा हा टोटल जे आहेत आपल्या अशा 3 इक्वेशन्स आहेत. पहिली इक्वेशन काय आहे? हा इक्वेशन तुम्हाला पाठ करायचे. पहिली इक्वेशन आहे v इज इक्वल टू यू प्लस एटी. सेकंड इक्वेशन आहे s इज इक्वल टू ut प्लस हाफ एटी स्क्वेअर. तिसरी इक्वेशन आहे v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. तर ह्या 3 इक्वेशन आपण सोडवून दाखवणार आहे की कशी ही सूत्र येतात. ओके, हे फॉर्म्युलाज कसे मिळाले ते आपण बघणार आहोत. तर दिस इज फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन, सेकंड इक्वेशन ऑफ मोशन, थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. ह्या तिन्ही पण न्यूटननेच दिलेल्या आहेत. एक सेकंड ना. मुलांनो पटकन सेटल व्हा. सेटल व्हा पटकन. एक मिनिट. आश्रम स्कूल बोर्डा, एक मिनिट कॅमेरा ऑन करा. तुम्ही इंग्लिश मीडियमचेच आहात ना? 9th इंग्लिश मीडियमचा क्लास चालू आहे हा. तर ही इंग्लिश मीडियमचे असाल तुम्ही तरच मग हा क्लास कंटिन्यू करा. मराठी मीडियमचा क्लास दुसऱ्या लिंकवर चालू आहे. ओके, चला. सो आपण मग हा टॉपिक आज कंटिन्यू करतोय, इक्वेशन्स ऑफ मोशन. हा बघा. सो आता आपण चालू करणार आहोत फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. हे ज्या 3 इक्वेशन्स आहेत आपल्या, त्याच्यापैकी फर्स्ट इक्वेशन आपण आज करणार आहोत. ते बघा, इक्वेशन्स ऑफ मोशन युजिंग ग्राफिकल मेथड. त्याच्यामधली पहिली इक्वेशन, रिलेशन बिटवीन वेलोसिटी अँड टाइम. दिस इक्वेशन इज फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. म्हणजे हे v इज इक्वल टू यू प्लस एटी कसं येतंय, हे पूर्ण जे इकडे लिहिलेलं आहे ते मी तुम्हाला काढून दाखवणार आहे. ठीक आहे. तर आता बघा, हा वाला जो पार्ट आहे ना, तो मी आता स्वतःकडे घेते माझ्या व्हाईट बोर्ड वरती. थांबा. एक सेकंड मुलांना. आणि ग्राफ पण घेते मी, हा जो त्यांनी ग्राफ काढून दाखवलेला आहे. ठीक आहे, घेतले मी. चला आता आपण दुसरी स्क्रीन शेअर करते मी. बघा, तर आता हे तुमच्या पुस्तकामध्ये जे दिलेलं होतं
तेच मी घेतलेलं आहे. आपण काय करणार आहोत, आपली जी फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन आहे v इज इक्वल टू यू प्लस एटी, पाठ करून टाकायचंय. v इज इक्वल टू यू प्लस एटी. तर ती इक्वेशन कशी येते हे हा ग्राफ पेपर आपण वापरून सोडवून दाखवणार आहे. तर खूप इझी प्रोसेस आहे. स्टेप बाय स्टेप मी सांगेल तुम्हाला काय करायचंय. सगळं माहिती आपल्याकडेच आहे, आपल्याला दुसरं कुठून काय आणायची अजिबात गरज नाहीये. ठीक आहे. तर आता नीट आधी समजून घेऊयात आपण. तुम्हाला आठवते गेल्या वेळी आपण काय केलेलं, वेलॉसिटी ग्राफ प्लॉट केलेला, वेलॉसिटी टाइम ग्राफ. तर नीट बघा. तर आठवते तुम्हाला आपण हा टेबल बनवलेला होता. जर समजा टाइम 0 पासून होतं तर सुरुवातीची वेलॉसिटी 0 होती, राईट. त्याच्यानंतर ना टाइम सपोज आपण 5 सेकंदाने बघितलं तर वेलॉसिटी 10 झालेली होती. 10 सेकंदाने टाइम बघितला तर वेलॉसिटी 20 झालेली होती. 15 सेकंदाने परत टाइम म्हणजे टाइमर वरती टाइम बघितला तर आपली वेलॉसिटी 30 झालेली होती. तर तुम्ही बघताय वस्तूने इक्वल इंटरवल मध्ये इक्वल अमाऊंटने स्पीड वाढवलेला होता. म्हणजे स्पीड वाढत वाढत चाललाय पण इक्वल अमाऊंटने 10-10ने वाढत चाललेला होता. अशा टाईपचं मोशन काय असतं, युनिफॉर्म ऍक्सेलरेशन, राईट. गेल्या वेळेस आपण हे बघितलेलं होतं की हे एक्झाम्पल युनिफॉर्म ऍक्सेलरेशनचं आहे. आता इथे आपण काय केलेलं, आपली स्टॉपवॉचवर 0ने चालू केलं त्यावेळी गाडी आपण थांबलेली असं इमॅजिन केलेलं होतं. पण समजा आपण आता स्टॉपवॉच चालू केली आहे तर तुम्ही ऑलरेडी चालत्या गाडीत बसलाय आणि स्पीडोमीटर समजा ऑलरेडी 30 वरती आहे. मग तो 30चा 40 होतोय किंवा 30चा 35 होतोय, परत 40 होतोय, 45 होतोय. तर अशा वेळी मग पहिली ज्या वेळी व्हॅल्यू आपण ग्राफ पेपरवर प्लॉट करू तर मग हे बघा असा वाला ग्राफ इथे जो तुम्हाला दिसतोय, हा बघा इथे इथे काय होईल, ऑलरेडी बघा टाइम 0 असताना ऑलरेडी वस्तूची जी स्पीड होती ती 30 होती आणि मग ती 40 झाली, 45 झाली, अशी 50 झाली, अशी वाढत वाढत चालली, राईट. तर मग आता हीच वाली कन्सेप्ट आपला वेलोसिटी टाइम ग्राफ युनिफॉर्म ऍक्सेलरेशन साठी आपण यूज करून ती इक्वेशन, फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन आपली जी आहे v इज इक्वल टू यू प्लस एटी, ती शो करून दाखवणार आहे, ती प्रूफ करून दाखवणार आहे की खरंच v इज इक्वल टू यू प्लस एटी येतं. आता नीट बघा इथे काय दिलेलं आहे, फिगर 1.9 शोज चेंज इन वेलोसिटी. वेलोसिटी चेंज होत चालली ऑब्विसली विथ टाइम ऑफ अ युनिफॉर्मली ऍक्सेलरेटेड ऑब्जेक्ट. युनिफॉर्मली ऍक्सेलरेटेड म्हणजे त्याची स्पीड चेंज तर होते पण इक्वल टप्प्याने होते. द ऑब्जेक्ट स्टार्ट्स फ्रॉम पॉइंट डी. इथे दिसतंय पॉइंट डी, हा बघा, हा डी पासून चालू करतोय. वेलोसिटी यू म्हणजे सुरुवातीची काहीतरी ती वेलोसिटी, ऑलरेडी वस्तू मोशन मध्ये, ती एका जागी थांबलेली नाहीये ज्यावेळी आपण तिचं रीडिंग घ्यायला चालू केलं त्यावेळी. Then its velocity keeps increasing and after time t it reaches to point B on the graph paper. म्हणजे वस्तूने डी पासून सुरू केलं आणि वस्तू जी आहे ती बी पर्यंत पोहोचली. म्हणजे ती डी ह्या पॉइंट पासून जर्नी तिने चालू केली, बी ह्या पॉइंट पर्यंत ती वस्तू पोहोचली. इझी, ठीक आहे. आता बघा सिंपल आहे. आता आपण हे सुरुवातीला लिहिणार, जसंच्या तसं हे छापायचंय पेपरामध्ये. एक्झाम मध्ये विचारलं तर एक्झाम मध्ये क्वेश्चन काय येऊ शकतो, आता बघा 3 टाईपचे क्वेश्चन्स येऊ शकतात. नीट ऐकून घ्या. फर्स्ट क्वेश्चन, डिराइव फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन युजिंग ग्राफिकल मेथड. सिंपल साधा क्वेश्चन. परत दुसरा क्वेश्चन काय येऊ शकतो, फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशनलाच तुमच्या पुस्तकामध्ये नाव दिलेलं आहे वेलोसिटी टाइम रिलेशन. वेलोसिटी टाइम रिलेशन. वेलोसिटी टाइम रिलेशन का बरं, आपली इक्वेशन काय म्हणाली मी, v इज इक्वल टू यू प्लस एटी. तर बघू शकता तुम्ही यू व्ही वेलोसिटीच आहे आणि टाइम आहे आणि ऍक्सेलरेशनचा पण ऍक्च्युअल मध्ये फॉर्म्युला काय, v मायनस यू अपॉन टी ना. तर वेलोसिटी आणि टाइमशीच रिलेटेड ऍक्सेलरेशन आहे. म्हणून ओव्हरऑल ह्या इक्वेशनला जे नाव दिलेले आहे ते आहे वेलोसिटी टाइम रिलेशन. तर मी इथे शॉर्ट मध्ये लिहिते बघा काय काय क्वेश्चन येऊ शकतात. एक तर येऊ शकतं डिराइव्ह फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन, डिराइव्ह फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन किंवा वेलोसिटी टाइम रिलेशन, शॉर्ट मध्ये लिहिते मी. आणि थर्ड क्वेश्चन काय विचारू शकतात, शो दॅट v इज इक्वल टू यू प्लस एटी
युझिंग ग्राफिकल मेथड. तर हा क्वेश्चन 3 मार्क्सला येऊ शकतो. आता ते 3 मार्क्स जे आहे ते कसे वाटले गेलेले ते पण मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. पण आधी चला सोडवायला सुरुवात करूया. तर मग सगळ्यात पहिली स्टेप काय करायचे, हे जसंच्या तसं लिहायचे आणि ही आकृती काढायची. ठीक आहे. तर ऑब्व्हियसली वाय ऍक्सिस वर आपलं वेलोसिटी आहे, एक्स ऍक्सिस वरती आपला टाइम आहे. तर तुम्हाला एक्सप्लेन केलंय मी ऑलरेडी ग्राफ. तर वस्तू डी पासून चालू करते, तिची स्पीड इक्वल इंटरव्हल्स मध्ये वाढत 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 गेली, डी पर्यंत आपण रिडिंग घेतलेले. त्याच्यानंतर पण तुम्ही बघसाल तर इथे डॉटेड लाईन्स बनवलेले आहेत. ह्या डॉटेड लाईन आपण स्वतः केलेलं कन्स्ट्रक्शन आहे. जसं भूमितीमध्ये तुम्ही करता ना, भूमिती इन द सेन्स जॉमेट्री, मॅथ्स मध्ये जॉमेट्री मध्ये जसं तुम्ही करता तसंही इथे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. काय कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, बी पासून इथे ह्या ओई लाईन वरती हा परपेंडिक्युलर काढलेला हा वाला. ठीक आहे. तर हा बघा, हा परपेंडिक्युलर काढलाय. तर बी पासून वाय ऍक्सिस वरती पण परपेंडिक्युलर काढलेला आहे हा वाला परपेंडिक्युलर. आणि नंतर ना डी पासून ह्या बीई वरती इथे एक परपेंडिक्युलर काढलाय. म्हणजे आपण 3 काय केलेले परपेंडिक्युलर म्हणजे लंब काढलेले. त्याच्यानंतर मग नावं दिलेत. हे डी आणि बी तर ऑलरेडीच दिलेलं होतं. इथे नाव सी दिलं, इथे नाव ए दिलं, इथे नाव ई दिलं, अशी नावं पण दिली त्या बिंदूंना. झालं सिंपल. आता नीट बघा हा मुलांनो, ह्याच्यावर जर आपण अशा व्हॅल्यूज टाकल्या असत्या बघा, 5, 10, 15 अशा जर व्हॅल्यू टाकल्या असत्या आपण इथे, समजा 10, 20, 30, राईट, 40, 50, 60 आणि समजा ही आपली 70 व्हॅल्यू असती, तर तुम्ही बघू शकता की हा जो रेषाखंड आहे आपला, ही जी लाईन सेगमेंट आहे ओ डी, हे काय दाखवते, ही ऑब्जेक्टचं काय दाखवते, इनिशियल वेलोसिटी दाखवते, राईट. हे यू म्हणजे इनिशियल वेलोसिटी दाखवते. ही पूर्णच्या पूर्ण लाईन, ही पूर्णच्या पूर्ण लाईन ओ ई, आय एम टॉकिंग अबाउट ओ ई लाईन, ही काय दाखवते, वस्तूची फायनल वेलोसिटी म्हणजे हे 70, राईट. आणि तुम्ही बघता आपण जे परपेंडिक्युलर्स ड्रॉ केलेले आहेत त्याच्यामुळे काय बनलेले आहेत, त्याच्यामुळे आपले बनलेले आहेत रेक्टँगल्स बनलेत बघा. रेक्टँगल्स म्हणजे आयत बनलेले आहेत. दिसतोय पहिला एक तर हा वाला आयत, एक सेकंड हा, हे बघा हा आयत, राईट. आता मी एक्झॅक्टली नाही गिरवत आहे, समजून घ्या. एक आयत बनला आणि दुसरा हा मोठा वाला आयत, हे बघा हा फुल असा हा मोठा वाला आयत एक बनला, राईट. आता आयतची प्रॉपर्टी काय आहे, रेक्टँगल्सची प्रॉपर्टी काय आहे, अपोजिट साइड्स आर पॅरलल अँड इक्वल. येस. मग ह्याचा अर्थ काय, ही साइड इक्वल होईल, ही साइड आणि ह्या तर बघा पॅरलल लाईन्स आहेत, ह्या तिन्ही साइड इक्वल होतील. आणि शेवटी ही साइड इक्वल होईल आणि ही वाली पूर्ण साइड आणि ही वाली पूर्ण साइड ह्या पण इक्वल होतील, व्ही व्ही, राईट. आणि ही तर होतीच यू, ही छोटी वाली जी होती ती, ही तर यूच होती, तर मग ही पण आता काय बनेल, यू बनेल, राईट. तर हे आपण आता लिहून घेऊयात. काय लिहून घेऊयात बघा, ओसीच्या अपोजिट कुठली साइड आहे, बीई. ओसी आणि बीई किती होणार आहे, व्ही, राईट. त्याच्यानंतर ओडी आणि एई हे किती होणार आहेत, यू इनिशियल वेलोसिटी. हा, आता ओई जे आहे हे टाइम टी मध्ये तेवढी वेलोसिटी डी पासून बी पर्यंत ऑब्जेक्ट वाढवत गेलाय ना. सो मग ओई म्हणजेच आपला एडी पण आहे, हे बघा ओई, एडी आणि सीबी, त्या तिन्ही पण सेम दिसतात, डायग्राम वरूनच कळतंय आपल्याला. सो ओई, एडी आणि सीबी किंवा बीसी लिहू शकतो, हे टी होणार आहे. ठीक आहे. तर पहिली स्टेप आपण काय केलं, पहिली स्टेप हे सेंटेन्स जसंच्या तसं लिहायचंय, हे ब्लॅक मध्ये जे दिसते. त्याच्यानंतर सेकंड डायग्राम काढायचे आणि तिसरं ह्यांच्या किमती ही लिहून घेतल्यात. 3 स्टेप्स झाल्या. ही स्टेप नंबर 1, ही डायग्राम काढण्याची स्टेप नंबर 2 आणि हे सगळं लिहिण्याची ही स्टेप नंबर 3. ह्या स्टेप नंबर 3 आपण वेगळं काय नाही केलंय, जे ऑलरेडी दिलेलं आहे जसंच्या तसं लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता पुढे बघा,
आता सोडवायचा जो पार्ट है, का दिमाग लगा के सॉल्व करने वाला जो पार्ट है वो अभी चालू हो रहा है. देखो, तर चौथी स्टेप आपल्याला काय करायचंय, नीट बघा हा. चौथ्या स्टेप मध्ये ही वाली लाईन बघा, ही वाली लाईन, ह्या वाल्या लाईनीमध्ये काय दिसतंय आपल्याला, तुम्हाला मॅथ्स मध्ये शिकलाय तुम्ही की पूर्ण लाईन मध्ये एक हा मध्येच पॉइंट आहे. सो कॅन आय राईट, बघा मी असं लिहू शकते का की हा माझा जो पूर्ण सीओ आहे किंवा ओसी म्हणूयात आपण त्याला, चला ओ पासून चालू करूयात. हा माझा पूर्ण जो हा ओसी आहे, जो हा वरती चाललाय, हा ऍक्च्युली दोन तुकड्यांनी जोडून बनलेला आहे. तर पहिला तुकडा काय आहे, ओडी, आणि दुसरा तुकडा काय आहे, सीडी किंवा डीसी पण म्हणू शकता. मी डीसी लिहिते का बरं, इथे डीसी ला संपते म्हणून इथे डीसी डीने चालू व्हायला पाहिजे ना, कारण ते जॉईनिंग तुकडे आहेत ते, राईट. आणि ह्याचं रिझन काय लिहिणार तुम्ही, एक्झाम ऑलरेडी मॅथ्स मध्ये लिहितात, ओ डी सी म्हणजे ओ दरम्यान डी दरम्यान सी, म्हणजे हे एकाच स्ट्रेट लाईन मध्ये पॉइंट्स आहेत, राईट, इझी, राईट. आता ह्याच्या किमती ठेवा. ओसीची किंमत किती आहे, ओसीची किंमत किती आहे, व्ही. ओडी, ओडीची किंमत इथे दिसते तुम्हाला, यू, इनिशियल वेलॉसिटी दाखवते ना. आणि डीसीची किंमत आपल्याला माहिती नाहीये, तर डीसी ला आपण सध्या तसंच ठेवूया. सो आता नीट बघा, सो व्ही मायनस यू बरोबर काय झालं, डीसी झालं. आता ह्याला आपण नाव द्यायचंय इक्वेशन नंबर 1, समीकरण नंबर 1. ह्या 1 2 3 4 ज्या आहेत त्या मी पायऱ्या लिहिल्या का, बरं ठीक आहे, थांबा, पायऱ्यांना असं लिहूयात. ही फर्स्ट पायरी रोमन मध्ये लिहूया म्हणजे कन्फ्युजन नको. ही सेकंड पायरी, ही थर्ड पायरी, आणि ही फोर्थ पायरी. तर फोर्थ पायरीमध्ये आपण काय केलं, इक्वेशन नंबर 1 काढलं. आता हे सीडीचं जे मी व्हॅल्यू काढलेली ना, व्ही मायनस यू, ही आपल्याला पुढे जाऊन लागणार आहे. झालं, सिम्पल. आता बस आपल्याला आता एक शेवटची स्टेप करायची, 5वी पायरी म्हणू शकता तुम्ही. आता 5th स्टेप मध्ये बघा आपल्याला आता काय करायचं. एक काम करते मी, पायऱ्यांचा नंबर जो येतो ना मी इरेज करते, कारण तुम्हाला एक्झाम मध्ये तर काय असा नंबर टाकायची गरज नाही, डायरेक्ट सलग लिहायचंय. ते तर आता मी तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी असं दाखवते, ठीक आहे. हे मधून नकोच डिस्टर्बन्स, ठीक आहे. आता बघा नेक्स्ट पायरीमध्ये काय करायचं आपल्याला, आपला नॉर्मल फॉर्म्युला काय आहे ऍक्सेलरेशनचा, ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला लिहा. मी शॉर्ट मध्ये लिहिते, काय आहे आपला, फायनल वेलॉसिटी, एक मिनिट हा, एक इरेज करते. काय होता आपला फॉर्म्युला ऍक्सेलरेशनचा, फायनल वेलॉसिटी मायनस, हे पण शॉर्ट मध्ये लिहिते नाही तर मला जागाच कमी पडते. बघा आपला ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी अपॉन टाइम, राईट. टाइम ड्युरेशन किती आहे. तर मग ऍक्सेलरेशन, आता ना ऍक्सेलरेशनला आपण ए ने लिहितो. आता आपल्या ह्या ग्राफवर फायनल वेलॉसिटी आणि इनिशियल वेलॉसिटी मधला फरक दाखवणारी रेषा बघा, फायनल वेलॉसिटी मधून हा इनिशियल वेलॉसिटीला तुम्ही कट केलं म्हणजे हा मोठ्या रेषेमधून ही छोटी रेषा मायनस केलं, ही वाली रेषा वाचते, राईट. ती रेषा कोणती आहे, सीडी आहे. तर ती रेषा कोणती आहे, सीडी, सीडी किंवा डीसी म्हणूयात आपण त्याला. तर ती डीसी आहे आणि टाइमला आपण लिहितो टी, राईट. तर मग आपल्याकडे काय रिलेशन आलं बघा, ए इंटू टी, टीला इकडे पाठवल्यावर डीसीची अजून एक किंमत आली, म्हणजे डीसी इज इक्वल टू एटी आलं, राईट. ही आली इक्वेशन नंबर 2. तर बघा दोन्ही बाजू नीट बघा, आता दोन्ही बाजूला डीसी डीसी आहे, इथे पण डीसी, इथे पण डीसी, राईट. अच्छा, आपण एक काम करूयात का, ह्याला ना नीट करून घेऊयात. बघा डीसी इज इक्वल टू व्ही मायनस यू, दोन्ही बाजूला एक्सचेंज करून लिहिले आणि ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 नाव देऊयात, ठीक आहे. सो दिस इज इक्वेशन नंबर 1.
तर मग आता दोन्ही इक्वेशनच्या बघा लेफ्ट हँड साइड डीसी डीसी सेम आहेत, तर आपण राईट हँड साइड इक्वल लिहू शकतो. म्हणून आपल्या जवळ मग आता काय रिलेशन आलं, सो देअरफॉर v मायनस यू इज इक्वल टू 80. इझी. रिझन काय लिहिणार, फ्रॉम इक्वेशन 1 and 2. मग मायनस यू ला तिकडे पाठवा, सो v इज इक्वल टू यू प्लस 80. झालं, आपल्याला हेच हवं होतं, मिळालं. इझी. परत आता सगळ्या पायऱ्या तुम्हाला एक्सप्लेन करते. बघा किती सोपं होतं. पहिले आपण हे जसंच्या तसं बुक मध्ये लिहिले ते छापणार. सेकंड स्टेपला आपण आकृती काढणार. तिसऱ्या स्टेपला आकृतीला बघून कोणत्या कोणत्या लाईन सेगमेंटच्या काय काय व्हॅल्यूज आहेत त्या लिहिणार. तिसरी स्टेप. फोर्थ स्टेपला आपण काय करणार आहे, हे सीडीचं रिलेशन एका पद्धतीने दाखवणार. ही फोर्थ स्टेप होती आपली, की हा ओसी जो आहे ती पूर्ण जी मोठी लाईन आहे ती ह्या दोन छोट्या तुकड्यांनी बनलेली आहे आणि त्याचं रिलेशन आपण मॅथ्स यूज करून दाखवलेलं होतं. आणि त्याच लाईन सेगमेंटमध्ये ह्या वरच्या व्हॅल्यूज बघून आपण किमती टाकल्या, व्ही कोणते यू कोणते त्या सबस्टिट्यूट केल्या. ही झाली फोर्थ स्टेप. आणि त्याच्यावरून आपल्याला इथे इक्वेशन मिळालेली होती, डीसी इज इक्वल टू व्ही मायनस यू. त्याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. सेकंड स्टेप आपला ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला, फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी. पण फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी आता काय म्हटली, ग्राफिकल मेथड. तर ग्राफ वरती आपल्याला चेंज कुठला पोर्शन दाखवतोय, वेलोसिटी मध्ये नक्की किती चेंज झालाय तो चेंज ही लाईन दाखवते आपल्याला. ही लाईन म्हणा किंवा ही लाईन म्हणा, दोन्ही सेमच आहेत. तर ही लाईन चेंज दाखवते ना. बघा एवढी होती आधी वेलोसिटी इनिशियल, ती ह्याच्यापासून इथपर्यंत गेल्यावर किती चेंज झालेलं आहे, ती चेंज दाखवणारी लाईनच आपली कोणती आहे, सीडी. तर ते सीडी म्हणजेच डीसीची व्हॅल्यू ठेवली मी, म्हणजे नाव ठेवलं त्याचं. आणि टाइम तर आपण टी टाइम ड्युरेशन मध्ये ते चेंज झाले आणि ऍक्सेलरेशनला आपण ए नाव देतो. आणि म्हणून मग आपल्याला डीसीचं अजून एक रिलेशन मिळालं, दॅट डीसी इज इक्वल टू 80. आणि म्हणून मग आपण काय बघितलं, अरे इक्वेशन नंबर 1 पण डीसीचे, तो पण डीसीचीच व्हॅल्यू आहे, म्हणजे लेफ्ट हँड साइड्स इक्वल आहेत. म्हणून आपण राईट हँड साइड्स इक्वल लिहिल्या आणि मग आपल्याला हे रिलेशन मिळालं. मायनस यू ला तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर दॅट व्ही इज इक्वल टू यू प्लस 80. इझी. हे सगळं लिहिण्यासाठी एक्झाम मध्ये 3 मार्काला क्वेश्चन येतो, जे 2 क्वेश्चन्स मी आता दाखवले. हे सगळेचे सगळे ऍज इट इज तुम्हाला लिहायचंय. ठीक आहे, तर ह्याचे 3 मार्क्स असतील. आता ह्याचा ब्रेकअप कसा करू शकता तुम्ही, ब्रेकअप म्हणजे किती मार्काला, आता ते तुमच्या टीचरवर खरं तर डिपेंड आहे की कशाला किती मार्क जे आहे ते द्यायचे. तर बघा आता मी जर स्प्लिट केलं तर एक तर ही फायनल आन्सर आणण्यासाठी हे फ्रॉम इक्वेशन ह्याला हाफ मार्क असू शकतो, हे दाखवण्यासाठी हाफ मार्क असू शकतो, ही चौथी स्टेप दाखवण्यासाठी हाफ मार्क असू शकतो, 1.5 मार्क झाला. मग हे लिहिण्यासाठी अर्धा मार्क, हे लिहिण्यासाठी अर्धा मार्क आणि डायग्राम साठी अर्धा मार्क. असे करून जे आहे ते टोटल तुम्हाला 6 टप्प्यांमध्ये हाफ ऑफ मार्क्स देऊन 3 मार्क्सचा हा क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. आता पुढचा जो पोर्शन आहे तो नीट बघा मी काय करते. आता ह्याच्यावरूनच आपल्याला काढायचे सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. सेकंड इक्वेशन ऑफ मोशन काय आहे, एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर. ती काढणं तर खूप जास्त सिंपल आहे. ठीक आहे, पण आता मी काय सांगते ते नीट लक्ष देऊन ऐकून घ्या. अच्छा, हा व्हिडिओ ना मुलांनो पॉज करून ना, ज्यावेळी आपली फर्स्ट मी ते बॉक्स टाकला ना व्ही इज इक्वल टू यू प्लस 80, तिथपर्यंत ना पॉज करून हे जसंच्या तसं चांगल्या हँडरायटिंग मध्ये कॉपी करून घ्या. एक्झाम मध्ये तुम्हाला सेम टू सेम असंच लिहायचंय 3 मार्क्स साठी. ठीक आहे. आता बघा सेकंड इक्वेशन ऑफ मोशन साठी काय करायचंय. सेकंड इक्वेशन ऑफ मोशन काढण्यासाठी आता जो पोर्शन बघा मी डिलीट नाही केलाय, जसाच्या तसा ठेवलाय ना, सेकंड इक्वेशन काढताना आणि थर्ड इक्वेशन पण काढताना इथपर्यंत हा वाला पार्ट म्हणजे ह्या टोटल 4 पायऱ्या जशाच्या तशा कॉपी करायच्या. फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ स्टेप ऍज इट इज जशीच्या तशी कॉपी करायची. बघा एक मिनिट, मी डायग्राम वरचं हे सगळं मुजवते. हे तुम्हाला कळलंय आता ऑलरेडी राईट, मी काय केलेलं ते. बघा आता काय करायचं, जसं मी तुम्हाला सांगितलं ही फर्स्ट स्टेप ऍज इट इज कॉपी करा, सेकंड डायग्राम ऍज इट इज काढा, हे थर्ड काय काय आपण व्हॅल्यूज मिळतात ते डायग्रामला बघून ते, आणि ही फोर्थ स्टेप.
ह्या 4 स्टेप ज्या 2 मार्काच्या आहेत, अर्ध्या 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 ऍज इट इज लिहायचे. 2 मार्क्स इथेच मिळतील. आता राहिला फक्त 1 मार्कासाठी पण क्वेश्चन वेगळा बनतोय ना. तर क्वेश्चन बघा काय असू शकतो. सिमिलर क्वेश्चन, डिराइव्ह सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. आता सेकंड इक्वेशन ऑफ मोशन साठी अजून एक नाव आहे. पुस्तकामध्ये जर तुम्ही बघितलं, सेकंड इक्वेशन ऑफ मोशन साठी नाव दिलेलं आहे डिस्प्लेसमेंट वेलोसिटी रिलेशन. मग क्वेश्चन काय येऊ शकतो? डिराइव्ह second equation of motion or displacement velocity relation or derive or show that s is equal to u plus half at square. असा आपण क्वेश्चन येऊ शकतो. शो दॅट s is equal to ut plus half at square असा सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. तर चला आता कसं येणार आहे ते करून दाखवते. तुम्हाला आठवते वेलोसिटी डिस्प्लेसमेंट टाइम रिलेशन म्हणजे डिस्प्लेसमेंट काढायचे, राईट. आणि जर वस्तू एकाच दिशेने जाते तर डिस्प्लेसमेंटच आपलं डिस्टन्स बनणार आहे. तर तुम्हाला आठवते वेलोसिटी टाइम ग्राफ यूज करून आपण काय करू शकतो, ह्या ग्राफची जी लाईन आहे त्याच्या अंडरचा जो एरिया आहे तो आपण काढला, त्याचं म्हणजे क्षेत्रफळ काढलं, तो एरिया आपण काढला तर आपल्याला डिस्प्लेसमेंट मिळते. म्हणजेच ते आपल्याला डिस्टन्स मिळतं त्या पर्टिक्युलर डिरेक्शन मध्ये असं आपण म्हणू शकतो, राईट. तर आता ना ह्या एरिया काढण्यासाठी आपल्याकडे 2 पार्ट आहेत. त्याच्यातला पहिला पार्ट बघा इझी आहे. फर्स्ट पार्ट मध्ये आपण काय करणार आहे, हा पूर्ण जो एरिया आपल्याला काढायचा आहे बघा, ही जी बाउंड्री आहे ना, हा पूर्ण एरिया काढायचा आहे. म्हणजे आपला काय बनतोय ऍक्च्युली, हा अशा शेपचा काय बनतोय, क्वाड्रिलॅटरल बनतोय, राईट. आणि क्वाड्रिलॅटरलचा जर टाइप बघितला तर तुम्ही हा ऍक्च्युअल मध्ये काय आहे, ट्रेपेझियम आहे. तर ट्रेपेझियमचा डायरेक्ट आपण फॉर्म्युला वापरू शकतो, समलंब चौकोन IS मराठीमध्ये. तर ट्रेपेझियमचा डायरेक्टली एरियाचा फॉर्म्युला आपण वापरू शकतो. तो पण वापरणार आहे, पण त्याने आपल्याला थर्ड इक्वेशन ऑफ मोशन मिळते. पण मला आता सेकंड इक्वेशन ऑफ मोशन पाहिजे. तर त्याच्यासाठी आता बघा मी काय करणार आहे, त्याच्यासाठी ना आपण ह्या पूर्ण क्वाड्रिलॅटरलला ना, तसं तर डायग्राम मध्येच दिसते, 2 तुकड्यामध्ये आपण डिवाइड करणार आहे. हा पहिला तुकडा, हा ट्रायंगल दिसतोय, हा वाला, हा ट्रायंगल हा पहिला तुकडा, आणि दुसरा तुकडा हा रेक्टँगल. मग आपण काय करणार आहे बघा, डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट म्हणा, डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू एरिया अंडर द कर्व, एरिया अंडर द कर्व. म्हणून मग S इज इक्वल टू एरिया ऑफ, आपल्या पूर्ण आउटलाईनचं नाव लिहा, OEBD, राईट, OEBD. बघा ह्यालाच आता आपण 2 पार्ट मध्ये डिवाइड केले. पहिला आहे एक तर ट्रायंगल, ट्रायंगलचं आपण नाव काय देऊयात, BAD नाव देऊयात. ट्रायंगल BAD प्लस एरिया ऑफ, आता रेक्टँगल राहिला खालचा, OEAD, राईट. आता ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला काय आहे, हाफ इंटू बेस इंटू हाईट. तर बेस काय आहे आता इथे बघा, DA, हाईट किती आहे, BA, सो DA इंटू BA. तर हा झाला ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला. आणि रेक्टँगलच्या एरियाचा फॉर्म्युला काय आहे, लेंथ इंटू ब्रेथ. तर लेंथ आहे OE आणि ब्रेथ काय आहे, EE, राईट. आता काय सिंपल व्हॅल्यूज ठेवा बघा, हाफ ऍज इट इज. आता DA म्हणजेच AD किती येते, T टाइम दाखवतोय ते आपल्याला, आणि BA म्हणजेच AB, BA म्हणजेच हा BA म्हणजेच AB म्हणजेच काय होतं मगाचं, CD होतं ना. CD ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळालेली होती, आठवते, CD ची व्हॅल्यू तिथे मगाशी, हा इक्वेशन नंबर 2 पण दाखवा बरं का. मगाशी आठवते तुम्हाला इक्वेशन नंबर जे 2 आहे ते 80 मिळालेली होती आपल्याला. इक्वेशन नंबर 2 पर्यंत कॉपी करा हा फर्स्ट इक्वेशनचा जो पार्ट आहे तो.
इक्वेशन नंबर 2 पर्यंत फुल कॉपी करा. तर मग इथे बीए च्या ऐवजी आता मग मी काय लिहू शकते, बीए म्हणजेच आपला सीडी म्हणजेच डीसी आहे आणि त्याच्या व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी मिळालेली होती 80. हे टाकलं, इक्वेशन नंबर 2 होती ती. आणि इथे डीई ची व्हॅल्यू काय आहे, सॉरी ओई ची व्हॅल्यू काय आहे हे बघा. ओई म्हणजेच हा टाइम आहे आणि एई म्हणजेच हा ओडीयू आहे, ओडी आहे म्हणजेच ती इनिशियल वेलॉसिटी आहे यू, राईट. हा टी आहे आणि हा यू आहे. आता मग काय बघा, इझी. हा, याला इक्वेशन रिझन लिहायचा कुठून व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली आहे, फ्रॉम इक्वेशन 2. 2 चा मगाशी आलेला ना व्हॅल्यू, डीसी इज इक्वल टू 80. तर मग हाफ ए आणि टी दोन वेळा आहे, तर 80 स्क्वेअर. आणि इथे यू इंटू टी, त्याला यू टी लिहिते मी, टी इंटू यू च्या ऐवजी. आणि मग बघा, ह्याला आपल्याला जे फॉर्मॅट पाहिजे त्यानुसार यूटी आधी पाहिजे, म्हणून मी यूटी आधी लिहिलं आणि हाफ 80 स्क्वेअर नंतर लिहिलं. झालं, आलं रिलेशन. हेच काढायचं होतं ना आपल्याला, राईट. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, सेकंड इक्वेशन ऑफ मोशन दाखवू शकता. इझी. आता ह्याला तुम्ही कॉपी करून घ्या चांगल्या हँडरायटिंग मध्ये, सेम टू सेम थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. ती पण बघा 2 मिनिटांमध्ये काढू. आता काय करायचंय, अच्छा मी मगाशी जो पार्ट रब केलेला होता ना ऍक्सेलरेशन वाला, तो परत लिहिते तुम्हाला कॉपी करावं म्हणून. ठीक आहे, तो जो दाखवलेला ना आपण इज इक्वल टू 80 आलेलं होतं ना, त्याला मी परत एकदा पटकन लिहून घेते. काय लिहिलेलं मी मगाशी, हा बघा आता तुम्हाला मोठं दिसेल, परत लिहिते बघा. हा 5वी जी स्टेप होती, काय लिहिलेलं होतं, ऍक्सेलरेशन इज इक्वल टू फायनल वेलॉसिटी मायनस इनिशियल वेलॉसिटी लिहिलेलं होतं, अपॉन टी लिहिलेलं होतं. तर ऍक्सेलरेशन ए आपलं इथे जो आहे तो डीसी आहे, दोघांचा फरक दाखवणाऱ्या, म्हणून आपलं डीसी इज इक्वल टू 80 आलेलं, राईट. ह्याला इक्वेशन नंबर 2 नाव दिलेलं. हे इथपर्यंत जसंच्या तसं परत एकदा सांगते, ह्या ज्या टोटल 5 पायऱ्या आहेत ना, 1 2 3 4 5, तिन्ही पण इक्वेशन ऑफ मोशन काढताना जशाच्या तशा कॉपी करायचे. तर आता थर्ड इक्वेशन ऑफ मोशन आपल्याला काय दाखवायचंय, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as, हे आपल्याला दाखवायचे रिलेशन. ठीक आहे. आता क्वेश्चन काय येऊ शकतो, शो दॅट व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर 2 प्लस 2as, किंवा क्वेश्चन हा येऊ शकतो की डिराइव्ह थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. ठीक आहे. किंवा ह्याचं अजून एक नाव आहे, जेवढं मला आठवतं ह्याचं नाव अजून एक काय आहे, वेलॉसिटी डिस्प्लेसमेंट रिलेशन, तर सेकंड इक्वेशनचं नाव होतं. आता ह्याचं जे नाव आहे ते, हा डिस्प्लेसमेंट टाइम रिलेशन सेकंड इक्वेशनचं आहे बरं का मुलांनो. डिस्प्लेसमेंट टाइम रिलेशन सेकंड इक्वेशनचं नाव आहे आणि थर्ड इक्वेशनचं नाव आहे, येस, डिस्प्लेसमेंट टाइम रिलेशन हे सेकंड इक्वेशनचं नाव आहे आणि थर्ड इक्वेशनचं नाव आहे डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी रिलेशन. नीट नोट करून घ्या. सेकंड इक्वेशनचं काय नाव आहे, डिस्प्लेसमेंट टाइम रिलेशन, आणि थर्ड इक्वेशन मोशनचं काय नाव आहे, डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी रिलेशन, आणि फर्स्ट इक्वेशनचं नाव काय होतं, वेलॉसिटी टाइम रिलेशन. ठीक आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट टाइम आणि डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी. डिस्प्लेसमेंटने का नाव चालू होते, व्हेरी सिम्पल ना. बघा त्याच्यामध्ये डिस्प्लेसमेंट आहे, इथे वेलॉसिटीज आहेत बाकी सगळ्या. त्याच्यानंतर सेकंड इक्वेशन आपण काढलेली होतो, त्याच्यामध्ये काय होतं, एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ 80 स्क्वेअर, तर ती जास्त करून टी वर डिपेंडेंट होतं, म्हणून ते होतं डिस्प्लेसमेंट टाइम रिलेशन सेकंड वाला, आणि हे आहे डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी रिलेशन. सो इक्वेशन कॅन बी डिराइव्ह थर्ड इक्वेशन ऑफ मोशन, or derive show that v square is equal to u square plus 2as, or derive displacement velocity relation. असे 3 क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये
या तिघांपैकी कुठला पण एक क्वेश्चन येऊ शकतो 3 मार्काला. ठीक आहे. तर हा पहिला वाला पार्ट जसं मी सांगितलं पहिल्या 5 पायऱ्या ॲज इट इज. आणि नेक्स्ट बघा मगाशी सेकंड इक्वेशन केलं ना सेम तसंच करायचं, फक्त फॉर्म्युला दुसरा वापरायचा. तर आपल्याला अल्टिमेटली डिस्प्लेसमेंटच काढायचे जी असते एरिया अंडर द कर्व. मगाशी लिहिलेलं सेम टू सेम तसं एरिया अंडर दी कर्व म्हणजे हा आलेखची जी लाईन आहे त्याच्या खालचा एरिया. सो एरिया अंडर दी कर्व, राईट. मग तोच आपला आता कोणता आहे, ट्रेपेझियम आहे ना, राईट. दिस इज एरिया ऑफ ट्रेपेझियम OEBD, करेक्ट. आता मगाशी काय केलेलं आपण, ह्याला 2 तुकड्यामध्ये डिवाइड करून मग एरिया ऑफ ट्रायंगल प्लस एरिया ऑफ रेक्टँगल घेतलेलं, राईट. आता ते न घेता फुल एकत्र आपण एकच तुकडा ह्याला मानून ना एरिया ऑफ ट्रेपेझियमचा फॉर्म्युला वापरणार आहे, जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं होतं. मग काय आहे एरिया ऑफ ट्रेपेझियमचा फॉर्म्युला, आठवतोय? सम ऑफ पॅरलल साइड हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स प्लस काय होतं सांगा बरं. हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाईट, राईट. तोच होता ना. सो हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड. ह्याच्यात पॅरलल साइड कोणत्या आहेत, ह्या 2 समोरासमोरच्या. सो OD प्लस BE आणि इंटू हाईट म्हणजे त्याच्यामधली परपेंडिक्युलर जी लाईन असते ती आहे OE. मग काय बघा आलं आन्सर. हाफ ODची काय किंमत आहे, ODची किंमत काय आहे, U आहे. आणि BE किती आहे, BE V आहे ना. आणि OE किती आहे, OE तर आपला टाइमच आहे. मग आता बघा मी काय करते, नीट बघायचंय तुम्हाला हे. तर मग आता OD प्लस BE आलं आणि इंटू T आलं. तर आता नीट बघा मी काय करते, हे 2 ला इकडे पाठवा. अच्छा, इथे डायरेक्टली 2 ला असं नाही पाठवू शकत. थांबा मी काय करते आता, ह्याला बघा, हे 2 मला नकोय, डिनॉमिनेटर मध्ये 2 मला नकोय. तर त्याच्यासाठी बघा मी काय करते, नीट बघा हा मुलांनो. हे हाफला मी तसंच ठेवलं, ठीक आहे. आता हे U प्लस V आहे, त्याच्याऐवजी V प्लस U पण मी घेऊ शकते, V प्लस U लिहू शकते. आता ह्याला मी बघा काय करते, V मायनस U ने मी मल्टिप्लाय आणि डिवाइड करते. असं आपण करू शकतो, सेम संख्येने मल्टिप्लाय डिवाइड करू शकतो इंटू T, राईट. आता नीट आठवतंय तुम्हाला, बघा मी काय करते, बघा. तर आता इथे S हाफ हे आठवते A प्लस B इंटू A मायनस B असल्यावर काय होतं. आता बघा मी काय करते, तर मी वरती काय लिहिलं, U V प्लस U, मगाशी जसं लिहिलेलं तसं V प्लस U V मायनस U असंच्या तसं लिहिलं. आणि खाली बघा मी काय करते आता, इथे V मायनस U होतं ना आणि इथे T होतं. तुम्हाला माहिती आहे ना, हा ऍक्च्युली अंश आहे. अंशाला आपण छेदाचा छेद बनवू शकतो. म्हणजे डिनॉमिनेटर न्यूमरेटरला डिनॉमिनेटरचा आपण डिनॉमिनेटर बनवू शकतो, बिकॉज डिनॉमिनेटर ऑफ डिनॉमिनेटर इज न्यूमरेटर. तर बघा आता मी काय करते, तर ह्याला जे आहे मी इथे बाजूला न लिहिता इथे खाली टाकलं. येस. तर मग आता बघा काय आलं आपल्याकडे आन्सर, हे हाफ जसंच्या तसं, हे वरती हे A प्लस B A मायनस B माहितीये ना, A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर असतं आपला फॉर्म्युला. तर मग इथे येणार V स्क्वेअर मायनस U स्क्वेअर वरती, आणि खाली हे ऍक्च्युअल मध्ये आहे ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला, V मायनस U अपॉन T इज ऍक्सेलरेशन. आता मग हे खालचे दोन्ही पण जे छेद आहेत ते लेफ्टला पाठवा. सो 2AS इज इक्वल टू V स्क्वेअर मायनस U स्क्वेअर. आता दोन्ही साइड एक्सचेंज करा, लेफ्टची बाजू राईटला, राईटची लेफ्टला लिहू शकतो आपण. मग V स्क्वेअरला जसंच्या तसं ठेवा, U स्क्वेअरला राईट हँड साइडला पाठवल्यावरती तो काय बनेल,
प्लस त्याचं मायनस साईन प्लस बनेल आणि तुम्हाला माहिती आहे प्लस साईन लिहायची गरज नसते, अंडरस्टूड असतं ते. आणि 2 + 2as ऍज इट इज. एएस ला कुठलंच साईन आहे म्हणजे हे प्लस आहे म्हणून इथे मी प्लस साईन आता लिहिलं, कारण त्या दोघांच्या मध्ये आहे ना, तर साईन लिहावं लागेल इथे. झालं, आले आपलं रिलेशन. इझी. 5 पायऱ्या जशाच्या तशा. आणि इथे फक्त आपण काय केलं, एरिया ऑफ ट्रेपेझियमचा फॉर्म्युला डायरेक्ट वापरला. सम ऑफ पॅरलल साइड्स हाफ इंटू सम ऑफ पॅरलल साइड्स इंटू हाईट, तो वाला फॉर्म्युला वापरला. आणि त्याच्यानंतर ना मग काय केलं, फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून ही एक्स्ट्रा एक अरेंजमेंट केली आहे. व्ही मायनस यू आणि ह्याने मल्टिप्लाय केलेलं आहे. व्ही मायनस यू आणि व्ही प्लस दोन्ही वरती खाली मल्टिप्लाय केलं आणि मग इकडे रिअरेंज करून टर्म्स फॉर्म्युलाच्या फॉर्म मध्ये काढलं त्याला. बस हे एकदा परत रिवाइज करून घ्या. चांगल्या हँडरायटिंग मध्ये हे स्वतःकडे कॉपी करा. आता एक्झाम मध्ये हे तुम्हाला एक्झॅक्टली कसं लिहायचंय मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे. ठीक आहे. सो होमवर्क काय आहे, ह्या तिन्ही इक्वेशन जसे मी दाखवले तसे छानपैकी लिहून काढा आणि त्याची 2-3 वेळा लिहून प्रॅक्टिस करा. हाच तुमचा होमवर्क आहे. ठीक आहे. म्हणजे ह्याच्यापैकी तिघांपैकी बघा, मार्क माय वर्ड्स, आता तुमची जी एक्झाम असेल ना त्या तिघांपैकी एक इक्वेशन तरी डिराईव्ह करण्यासाठी क्वेश्चन डेफिनेटली येतो. मग हे फिक्स मार्क्स आहेत, माहिती आहे तिघांपैकी एक येणारच आहे, तर ते करून टाकायचंय. ठीक आहे. चला आता आपला टाइम संपलेला आहे, इथे आपण आज आपला क्लास संपूया. ठीक आहे. थँक्यू मुलांनो, थँक्यू फॉर जॉईनिंग. बाय सगळ्यांना. होमवर्क पक्का